मध्ये वेळेवरती राहायला उपस्थित तुमचा मी मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय। टॉस जिंकला मॅच मध्ये रोहिंजन टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला भरूच टीमला। सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल। कर्मवीर आणि धर्मवीर अशी सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती दाखल झाली। बॉलिंग ट्रॅक वरती चिनू पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहता आपल्या कारकिर्दीमध्ये भरपूर चांगलं गेस सातत्यानं रोहिंजन टीमसाठी साकारणारा हा खेळाडू चिनू पाटील सध्या बॉलिंग ट्रॅक वरती एक अष्टपैलू खेळाडू आणि मागील काही दिवसापूर्वी आपण पाहिलं तर कुटरच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक जिंकल्या आणि असा इन्फॉर्म हा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती। समोर सलामीची जोडी फलंदाज धीरज आणि त्याला साथ देत असताना मोहित। पहिलाच बॉल फुलटॉस चांगला फटका मिड विकेट पाकवस कवलेच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय आणि पहिल्याच बॉलवरती हा दमदार चौकार। तो दोन्ही हाताने कबूल केला फलंदाज धीरज भोईरनं जिथे पहिल्याच बॉलवरती वैयक्तिक संघाचा अकाउंट 4 धावेने ओपन केला। सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार चिनू पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाइडला केला। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला। पहिल्या बॉलवरती चौकार दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली। स्ट्राइक रोटेट झालं स्ट्राइक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मोहित पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये। सलामीची जोडी 4 षटकांची मॅच एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्या ईर्षेने सध्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करता। डावखुराचा विस्फोटक खेळाडू मोहित पाटील ऑन स्ट्राइक वरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती तेवढाच ताकद खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू चिनू पाटील सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिला महत्त्वाचा षटक करता पावर सर्कलचा षटक फेकत असताना आपण चिनू पाटीलला पाहतोय। ऑल ऑन द कार्पेट शॉट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत उचलती फेकते तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न चिनू पाटील करतोय कारण की पहिल्याच बॉलवरती लो फुल टॉस फेकला ज्याच्यावरती चौकार आपण पाहिला। त्याच्यानंतर मागे 2 बॉल चांगल्या लेंथ लाईन वरती बॉल डिलिव्हर केला जिथे आपण सिंगल पाहिलं। संघ जाऊन पोहोचल्या 6 या आकड्यावरती पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक फलंदाज धीरज भोईर प्रहार केला इनसाइड आउट चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक जातील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती धावा कंप्लीट केला। थोडस बॅकअप देखील चुकला कलेक्टिंग झाले नाही आणि त्याच्या कारणास्तव या धावा येतील टोटल 3। बॅटिंग करत असताना गावदेवी भरोडी टीम साठी चला खेळाडू कक्षामध्ये आवाज देऊ नका विनंती असेल। अशी रन नसते एखाद्या खेळाडूला जर बॉल लागला बॅटरला तर ती रन नसते त्याच्याकडे लक्ष द्या। 3 धावा आल्या 3 धावांना संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती। चांगलं स्टार्ट इथे मिळत असताना सध्या गावदेवी भरोडी टीमला दोन्ही सलामी चांगला खेळ साकारतात मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या इन ऍक्शन मध्ये फलंदाज मोहित पाटील। तर इथे डॉट चेंडूला धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 9 या आकड्यावरती चेंडूचा विचार केला। अंतिम बॉल आहे चिनू पाटील चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती जरी चौकार आला तरी माझ्या मते अंतिम बॉलवरती विकेट आली। अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एक बाद गावदेवी भरोडी हा संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती। रोहिंजन टीम खेळताना रोहिंजन टीमला शुभेच्छा आहेत आमचे मित्र यश पाटील देवीचा पाडा यांच्याकडून रोहिंजन टीमसाठी शुभेच्छा येतात ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात। तुमचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या चांगली गोलंदाजी साकारली चिनू पाटीलला। पहिल्याच बॉलवरती चौकार त्याच्यानंतर पूर्णपणे सुरळीत गोलंदाजी मॅच मध्ये आपण चिनू पाटीलची पाहिली आणि अवघ्या पहिल्या षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या।
सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सौरभ पाटील हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळाला। पहिला षटक भरपूर चांगलं राहिलं रोहिंजन टीम साठी। आता या षटकामध्ये कशा रीतीनं गोलंदाजी साकारली जाईल सौरभ पाटीलच्या माध्यमातून आणि किती धावांचं लक्ष्य सेट केले सध्या पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना गावदेवी बरोडी प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं हा ट्रॅकरचा बॉल होता पाठच्या व्यवस्थित रडार मध्ये आलं नाही आणि इथे तुम्हाला सिंगल पाहायला मिळालं। एका धावेला प्राधान्य दिला, एका धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय। संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 10 या आकड्यावरती। थोडं शांत क्रिकेट पाहायला मिळतं गावदेवी बरोबर टीम थोडासा आक्रमण देखील करावं लागेल, एक चांगला टार्गेट सेट करायचा त्याच्यामुळे प्रहार करणं हे गरजेचं। यष्टरक्षक थोडंसं पम्बलिंग झालं बॅकअप आला शॉट फाईन मधून आणि तोपर्यंत संधी होती या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली, एका धावेला प्राधान्य दिलं आणि एका धावेनं संघ पुढे सरसावलाय। संघाची धावसंख्या पहिली संघ 11 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी बरोडी। पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न आला ऑन द कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षकात थोडंसं पम्बलिंग थोडं लेझी झालं। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थ्रो थोडीशी अचूक राहिली तोपर्यंत संधी साधली फलंदाजानं आणि इथे या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केला। तब्बलला प्राधान्य दिला संघ हलवापणे प्रवास करत असताना संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती। 13 धावा धाव पुस्तकावरती। समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन फलंदाज धीरज भोईर आज ओपनर आहे आणि ओपनर बॅट्समनला सध्या शांत ठेवलं। सौरभ पाटीलला कमालीची गोलंदाजी करतोय सध्या रोहिंजन टीम। पहिला षटक दमदार राहिलं रोहिंजन टीम साठी। चिनू पाटीलचं त्याच्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलाय गोलंदाज सौरभ पाटीलला आणि हा षटक देखील भरपूर चांगला सध्या सौरभ पाटीलचा पाहायला मिळतो। प्रहार केला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकात ताकद कमी होती, चुकी केली क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये। जीवनदान दिलं फलंदाज धीरज भोईरला आणि इथे या बॉलवरती आल्या 2 धावा बॅटिंग करत असताना गावदेवी बरोडी टीमला 2 धाब्यांना संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती। पण जीवनदान देणं म्हटलं ना तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केलं सध्या रोहिंजन टीमना। पुन्हा एकदा आमंत्रण दिलं फलंदाजासाठी फलंदाज धीरज भोईरला। पुढचा बॉल बॅकफुट वरती गेलं पंच केलाय चांगला फटका थोडंसं आउटफील्ड करावा जिथे इथे सिंगल पाहायला मिळेल तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील अगदी चाणक्यरित्या क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं। षटक दुसरं समाप्त झालं। ड्रिंक्स ट्रॉली पाण्याच्या पूर्तता आपण मैदानाच्या आतमध्ये करा। 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल फलकावरती धाबा पहिला संघ 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। समाप्त झाला। 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी बरोडी हा संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती। पण आता थोडंसं आक्रमण करावं लागेल कारण की 4 षटकांची मॅच एक चांगलं टार्गेट सेट करायचा आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला थोडंसं आक्रमक रूप धारण करावं लागेल। वेगवान बॉल डिलिव्हर केला बॅक टू द बॉलर डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला तिथे सेफ वापस क्रीज वरती फलंदाज पोहोचले। डायरेक्ट हिट झाले असते कदाचित फलंदाजाला माघार फटकावा लागला परतावा लागला असता। याच पंचाचा इशारा की बॉल वाईटच्या अतिरिक्त 1 धाव मिळेल। एका धावेनं संघ पुढे सरकला आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 17 या आकड्यावरती। तिसरा षटक आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं आक्रमण करावं लागेल। किमान 2 षटकामध्ये प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 मोठे फटके तेव्हाच एक चांगला टार्गेट सेट करू शकतो।
फुलटॉस बॉल थोपवत चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक आहेत जिथे झालं रचलं सध्या रोहिंजन टीमला जाल्यामध्ये फसला हा लागतो दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी बरोडी टीमला धीरज मैदानातून बाहेर झालाय पुढचा बॉल साईल बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा विकेटची संधी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत अजून एक ते धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी बरोडी टीमला हा लागेल तिसरा धक्का बॅट्समन आउट बॉल 2 विकेट या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक संपादन करेल का गोलंदाज साहिल पाटील जो तिसरा ट्रम्प कार्ड सध्या एकता रोहिंजन टीमचा चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करता मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल बरोडी टीमला संघर्ष करावा लागेल धावांसाठी संघर्ष करावा लागेल एक चांगल्या टार्गेटसाठी मात्र फलंदाजी टासात 3 विकेट गमावल्या धावा येत नाही हे डोकेदुखी राहिले सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी बरोडी टीमसाठी ओ बाची ज्योती इष्टरक्षक चेंडू पाटीलला चकवा आणि इथे मात्र हा डॉट चेंडू गोलंदाजी सुप्पर पाहायला मिळता अगदी चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील सलग 3 बॉल निर्धाव फेकले ज्याच्यामध्ये 2 धक्के बरोडे टीमला लागलेत पलकावरती धावा पहिल्या धावेवरती डिस्ब्रेक लावला 17 या कड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना बरोडी पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान बॉल चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा आणि नियंत्रित अशी गोलंदाजी सध्या आपण साहिल पाटीलजी पाहतोय सलगचा हा चौथा बॉल निर्धाव फेकला पहिला बॉल थोडासा लाईन मधून भटकला एक यंगस्टर गोलंदाज आणि छाप सोडतोय सध्या तलोजा मजकूरच्या या स्पर्धेमध्ये सलग 4 बॉल निर्धाव फेकल्या जिथे पूर्णपणे जखडून ठेवल्या बॅटिंग करत असताना गावदेवी बरोडी टीमला ताब्यासाठी संघर्ष करत असताना बरोडी प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये यस फलंदाज बाद अजून एक ते धक्का हा चौथा फलंदाज मैदानातून बाहेर करा त्याच्यामुळे तुम्ही इथे उपस्थित दाखवा पुढची लढत आजच्या
दिवसामध्ये पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच कोपरा टीमला फाईट करे पिंपरी. गोलंदाज या शेवटचा ट्रम्प कार्ड केतन पाटील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिलाच बॉल फुलटा चांगला फटका. फटक्याची गरज आहे सध्या गावदेवी बरोडी टीमला. ना अंतिमच्या स्लॉगरच्या षटकामध्ये थोडासा प्रहार केलाय, चौका टोकला. 4 धाबेना संघ पुढे सरसावल. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला. 21 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी बरोडी समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती फलंदाज विनय पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी दाखल झाला आणि इथून पुढे चांगला खेळ करावा लागेल विनय पाटीलला. सेकंड बॉल गोलंदाज तयार. पुन्हा लो फुल टॉस बॉल होतं, व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही आणि इथे हा डॉट चेंडू पाहतोय. धावसंख्या स्थिर या फलकावरती संघ जाऊन पोहोचला टोटल 21 या आकड्यावरती. फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आयुष पाटील हा फलंदाज दाखल झाला. पलकावरती ताबा पहिला एक लो स्कोर सध्या पलकावरती पाहायला मिळतात. संघ 21 या आकड्यावरती. चौथं षटक मार्गाचा गोलंदाज तुम्ही पाहता केतन पाटील. 4ही गोलंदाजांना भरपूर चांगली गोलंदाजी केली, चांगली कामगिरी केली आणि संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न हे सातत्यानं केला, मात्र डॉट चेंडू विकेट संघाला बॅकफूट वरती नेऊन ठेवला. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतात. धावसंख्या स्थिर आहे 21, 21 धावा. चेंडूचा विचार केला तर अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 1 किंवा 2 मोठे फटके या अपेक्षा धरून बसतात सध्या गावदेवी बरोडे टीम. समोर फलंदाज आयुष पाटील सध्या तो 8व्या क्रमांकासाठी इन झाला. गोलंदाज या केतन पाटील. पुढचा बॉल इथे मात्र एस्टांचा वेध त्रिपला चित फलंदाज बाद. अजून एक दे धक्का. एका साईडला कोपरा त्याच्या अगेन्स्ट फाईट करायला पिंपरी. दोन्ही टीमचे संघनायक. चला आपण आता टॉस साठी व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर विकी शेट पाटील आणि सुधीर शेट गोंधली या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती की आपण यावा व्यासपीठावरती. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला टॉस साठी या. सर्वप्रथम आपण टॉस करूया. इनिंग ब्रेक झाले त्याच्यामुळे टॉस होणे महत्त्वाचा. पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच पाहायला मिळेल. एका साईडला कोपरा
आणि त्याला फाईट करेल पिंपरी दोन्ही टीमचे संघनायक. चला आपण टॉस साठी या. पिंपरी टीमचा संघनायक आलाय, त्याच्यामुळे मी विनंती करेन कोपरा टीमच्या संघनायकाला की चला आपण टॉस साठी या. पाचवी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी मी तर शिवसेना नावडा तलोजा शहर प्रमुख सन्माननीय विकीशेठ पाटील शिवसेनेचे एक दमदार व्यक्तिमत्व आहे. दादांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण टॉस करायचा. पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला कोपरा आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करे पिंपरी. यस पंच आपण सामना सुरू करा. टॉस होतं व्यासपीठावरती. एक दमदार व्यक्तिमत्व शिवसेना म्हटले तर बाळासाहेब ठाकरेंचं विचारणं हे विचार पूर्ण येण्यासाठी सातत्यानं प्रत्येक कार्यकर्ता झटत असतो. विकीशेठ पाटील यांच्या पवित्र शुभास आहे. टॉस फुलटॉस बॉल होता ऑन साईडला किल्ला मिडॉनमध्ये शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं तुत्तू मैमा झालं आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर एक धावेला प्राधान्य दिला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज सौरभ पाटील आणि मयूर पाटील ही जोडी सध्या आपण खेळपट्टीवरती पाहतोय. लक्ष मोठं नाही या, जरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकतोय. तो मात्र रोहिंजन संघ मात्र कशा रीतीने खेळ राहील रोहिंजन टीमचा. गोलंदाज या सेकंड बॉल वेटानाच लेट कटचा नजाकत फक्त दिशा दिली फ्लिक केला चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा पहिला चौकार. चौकार आल्या 4 धावेच्या मदतीनं संघ देखील पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली संघ 5 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन. मयूर पाटीलच्या बॅटमधून चौकार पहिला. बॉलिंग ट्रॅक वरती आपण धीरज पाहतोय. पुढचा बॉल थोडासा बॉडीला झोकून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅट आणि चेंडू संपर्क नाही. हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर 5 या आकड्यावरती. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये सध्या. एकता रोहिंजन टीमचा पहिल्याच पूर्वार्धामध्ये चांगली गोलंदाजी साकारली आणि अवघ्या 24 बॉलच्या अखेरीस टोटलला 25 धावेवरती रोखले. सध्या गावदेवी भरोडी टीमला आणि सेकंड सत्रामध्ये 26 धावेंचा प्रवास करायचा आणि तो प्रवासामध्ये अडचणी निर्माण करतोय. सध्या गावदेवी भरोडी सलग 2 बॉल निर्धाव फेकलेत गोलंदाज धीरजनं आणि मॅच मध्ये थोडासा कमबॅक शिरकाव करत असताना गावदेवी भरोडी. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 5 या आकड्यावरती. पहिला षटक P1 षटक फेकत असताना धीरज हा मुख्य ट्रम्प कार्ड. पुन्हा एकदा त्याच दिशेने रिफ्लॅक्शन फटका फक्त दिशा दिली. चेंडूचं लाईन मेरिट पाहिलं आणि चेंडू आउटफील्ड कराब्यात. 2 धाबा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धाब्यासाठी धाडस मानस करत नाही. फक्त 2च धाब्यानं समाधान मानलं. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचल्या टोटल 7 या आकड्यावरती. 7 धाबा धावपुस्तकावरती. चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये मयूर पाटील ज्याच्या बॅटमधून एक चौका त्याच्यानंतर 2 सलग डॉट केला आणि त्याच्यानंतर या बॉलवरती आला 2 धाबा. संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चेंडूचा विचार केला तर अंतिम बॉल आहे. गोलंदाज धीरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होता.
प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट झाली. डीपला चेंडू निघून चाललाय. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी, तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती देखील 2 धावा कंप्लीट केला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आल्या. बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमसाठी टोटल 9. गोलंदाजी केले तर हा सामना जिंकू शकता गावदेवी बरोडे. त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार विकेट, वारंवार डॉट चेंडू फेकायला लागतील आणि तो प्रयत्न करत असताना आयुष पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड ज्यांना वार केला सध्या रोहिंजन टीमवरती. चिनू पाटील इनसाइड आउट केलं. एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली. चेंडू वेगानं डीपला निघून चालला. अंतिम क्षणाला चेंडूमध्ये रोखण्यामध्ये असफल राहिले. चेंडू फरार. जिथे मिळते 4 चौकार. संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 13 या कड्यावरती सध्या जाऊन पोहोचला. पहिल्याच बॉलवरती परिचय दिला चेनू पाटीलनं, जिथे पहिल्याच बॉलवरती चौका टोकला आणि वैयक्तिक 4 धाब्यानं अकाउंट ओपन केला. संघ 13 या कड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आयुष पाटील हा गोलंदाज. टायपिंग क्रिकेट केला. ऑफ साईडला केला. मिड ऑफ मध्ये शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र सिंगल. एस पंचांचा इशारा की बॉल नो आहे. 1+1 टोटल 2 धाबा ऍड होतील. अगदी तीक्ष्ण नजरेनं पंचाची भूमिका आमचे दर्या कोहली सर यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. नो बॉल आलाय. 1+1 संघ जाऊन पोहोचला. टोटल 15 या कड्यावरती. आता फ्रीटची संधी असेल. समोर फलंदाज पाहिलं मयूर पाटील इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक. एक ॲज द ओपनर रोहिंजन टीमचा प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. एका धाब्याला प्राधान्य दिलं. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. टोटल 16 या आकड्यावरती. अवघ्या आता 10 धाब्यांची गरज मॅचमध्ये. एकता रोहिंजन टीमला चांगले क्रिकेट सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. जाणले इथे सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी सामना जिंकू शकता. मॅचमध्ये शिरकाव करावा लागेल गावदेवी बरोडी आणि त्याच्यासाठी तुम्हाला विकेटची गरज. विकेटसाठी झालं. विकेटसाठी कट रचावा लागेल. गोलंदाज तयार. चिनू सध्या इन ॲक्शन मध्ये. चांगली गोलंदाजी. हा बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला. थोडासा बॉडीपासून दूर बॉल होता आणि हा बॉल सरळ यष्टीरक्षक हातामध्ये विसावलाय, जिथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. पुढची मॅच तेवढीच बिग फाईट पाहायला मिळेल. एका साईडला कोपरा आणि त्याला फाईट पिंपरी संघ करेल.
16 धावा. पुढचा बॉल फुलटॉस बॉल, चांगला फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि दुसरा धक्का एकता रोहिंजन टीमला. चिनू पाटील मैदानातून बाहेर. या षटकाचा विचार केला, थोडस बॅकअप दिला, 2 धक्के दिले. सध्या एकता रोहिंजन टीमला ना मॅच मध्ये शिरकाव करत असताना सध्या गावदेवी बरोडी संघ. गोलंदाज आयुष पाटील दुसरा ट्रम्प कार्ड आहे आणि ज्यानं 2 वार केल्या. सध्या बॅटिंग करत असताना रोहिंजन संघावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज केतन पाटील. संयम गतीनं खेळ करावा लागेल मॅच मध्ये रोहिंजन टीमला. गोलंदाज तयार, आडवा बाटचा वापर केला, लाऊड अपील झाली. बाटची एज होती, तीक्ष्ण नजरेनं पंचाची भूमिका आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत संधी होती, या बॉलवरती आले सिंगल आणि एका धाब्याच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. 12 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन 2 बाद धावाल्यात फलकावरती. टोटल 17. आता येणारे 12 बॉल आणि गरज आमच्या स्कोरर सांगतील. अवघ्या 9 धाब्यांची गरज मॅच मध्ये एकता रोहिंजन टीमला. ड्रिंक्स वाले आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. थँक्यू. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. टोटल 17 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि 9 धाब्यांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमला. केतन पाटील आणि मयूर पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आर्यन प्रहार केला, इनसाइड आउट. तडाखा ऑफसाईडला लॉक केलाय. फलंदाज केतन पाटीलच्या बॅट मधून तडाखा मैतीचा ठोकलाय. हा षटकार. आता अवघ्या 3 धाब्यांची गरज. केतन पाटील इन ऍक्शन. पुन्हा प्रहार, अजून एक तडाखा. विनिंग फटका, सामना जिंकलाय. अभिनंदन टीम एकता रोहिंजन. हार्ड या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तर मात्र गावदेवी बरोडी टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याने या स्पर्धेमध्ये मेडल